नमस्कार दोस्तांनो, कशा आपल्या म्हशी हिंडती द्या बघा. निवांतपैकी म्हशी हिंडती द्या. कशा आहे चगाळ नुसतं फक्त ह्यांना वाळ चगाळ पाहिजे. जिकडं बघल तिकडं चगाळ दिसतंय. आणि हे चगाळ जर खाल्लं तर मला सांगतो तर म्हशी तुम्हाला सांगतो संध्याकाळची वैरण लय लागतच नाही. उगा आपली बारकी एक एक पाट टाकली ना ती पाक खाते. आणि आज मी काय केली माहिती आहे का, दररोज मी पाठीतच चिकन भरून टाकत होतो. आज ह्यांना कमीच टाकली का तर जास्त टाकले दाबून की तुम्हाला सांगतो रानात पुढं पुढं पुढंच लय पळणार. म्हणून तुम्हाला सांगतो मी ह्यांना आज वैरणच कमी टाकली. वैरण कमी टाकल्या पण चढा मात्र निभारवडते. कळलं का निलेशराव? नुसती बघत बस मसर माझी कशी आहे सांभाळते मसर. नाद करायचं नाही. अरे तुला एक मत सांभाळणं होईना का, दोन शिरडं सुद्धा तुला सांभाळणं होईना. ती मी खांडवाच्या खांडवा आणतोय. अरे तू मका एकूण टाकली म्हणून काय माझी जनावर उपाशी मरत नसती ती. कळलं का? मी सुद्धा का नुसती चगाळ चारून बघ. आता तुम्हाला सांगतो मसराला पाणी पाजून सकाळी आणली ती. आता तुम्हाला सांगतो एवढं चगाळ खाल्लं की आता थोड्या वेळानं बघा पाण्याला न्यायची. आणि दुपारचं पाणी एकदा पाजलं की पुन्हा मग मात्र चगाळ अजून दिवस माळूस तर हिंडती ती. आपल्याला काही कमी नाही. जकडं बगल तकडं सगळ्या माळावरती चगळ जायची. आज जनावर खाऊन खाऊन किती खायची दोस्तानं सांगा बरं तुम्ही. खाऊन खाऊन किती खायची. आणि संध्याकाळी एक टाईम थोडं टाकलं की अजिबात टेन्शन. आणि जनावर आपली तुम्हाला सांगतो खायला एक नंबर आहे. वाळा असू द्या वला असू द्या जनावर खाते ती. फक्त त्यांना काय करायला लागतंय, सकाळचं फक्त येलेल्या मसराला थोडं टाकायला लागते, थोडंसं नुकतं. बाकीच्या सड्याला मी काय टाकत नाही. ह्या बारक्या रेडा कसनी सुद्धा मला सांगतो मी काय टाकलं नाही तरी बी हिंडती. अहो हिंडवणारा माणूसच चांगला आहे. असं व्यवस्थित हिंडवावं लागतं. कुठं घरात बसून आणि असं बांधून किती जरी गाठलं हे. अहो ह्याला एक मस दिली आहे तर तुम्हाला सांगतो ती खराब झार झाली. आणि आपण कांदाळ जरी घातलं तर तुझी मस सुधारणार नाही. माझीच मसर सुधारणार. तुझ्या शेरडापेक्षा म्हशीपेक्षा माझी मसराचा नाद करायचा नाही. किती बी खाऊ दे. अरे सांभाळतोय मसर धुवून आणतोय. आता थोड्या वेळात तुम्हाला सांगतो पाण्याला जर मसर नेली ना दोस्तानो तर सगळी मसरं मी धुतोय. आणि एकदा का मसर धुतली 5 वाजेपतूर किती बी खाऊ दे मागच हटत नाही ती. कशा आहे त्या म्हशी? नाद करायचा नाही राव. बघा म्हशी कशात पाणी अजून आलती आणि निवांत तुम्हाला सांगतो पाण्यात बसली. कसं आहे बघा भाई इकडं रेडकं पाण्यात बुडून फक्त 2 वर आली. बघा एक कोपऱ्यात गेली म्हैस. काय राव कसे आहे त्या भाई. आणि ही तर पूर्ण तोंड बुडवत बघा. हे पहिलीच म्हैस अशी आहे आपली घरची की बाकीची तोंड बुडवत नाही ती. कशी आहे म्हैस? अहो लय दिवसाची म्हस आहे. जवळजवळ आता 18 वर्ष झाली पण खणखणीत म्हस आहे अजून. हो हो हिला मात्र दावण धरून द्यायला लागते बघा. आता पाणी प्यायला लागली बघा. हिला जर आपण दाव्यानं नाही धरण ना सगळी मसरं मग पड्याला कडेला जाणार. हो ही पड्याला कडेला मसरं गेली हो पण आडेल्या कडेला येत नाही ती. बघा पाण्यात निवांतपैकी बसली ती, काय टेन्शन नाही. आणि दम धरून पाणी पिती ती. कुत्रा सुद्धा पाण्यातनं बाहेर येऊन बसला निवांत गारव्याला. आता तुम्हाला सांगतो सकाळ धरणं हिंडवली आणि सकाळची पाणी पिली होती. 2-3 तास तुम्हाला सांगतो चांगले चका खाल्लं. आणि आता भर तुम्हाला सांगतो दुपारच्या 3 वाजली त्या. आणि आता पाणी पाजलं एवढं ही टरपून पिली की दिवस मावळूस तर तुम्हाला सांगतो टेन्शन नाही पाण्याचं. म्हणून दम धरून आज काय वारा सुटलंय. आज पण मसरं काय झाडाखाली बसत नसते ती. आज हे ना 2 रेडकं बाहेर निघाली ती. आणि हवा ही पवत आली ती बघा. सगळी फक्त पडल्याकडला गेली तेवढी एक म्हैस राहिली आहे. हवा ही सगळं जकडं बघल तकडं पाणीच पाणी दिसतंय. हवाई हवाई बगळं पशु पक्षी कसे नाल्याकडे हवाई
थांबून 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 म्हैस पाणी पिते. पी पाणी बाया, पी, पोट भरून पाणी पी, म्हणजे पुन्हा टेन्शन नाही. रेडकानो पाणी पिया, नाही वर पाणी पाणी जर केलं तर मिळणार नाही. तुम्हाला असं धुये पाहिजे व्हायचं. हा, असं पाणी शिपडलं जरा बरं वाटते त्यांना. आली बघा पडेल्याकडे जी म्हैस सुद्धा आलेला आली. ही म्हैस तर आणली आहे बघा. एकदा पाणी पिले का 5 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो टेन्शन नाही. प्या पाणी, काटून पाणी पिया, ढिल्लं पडायचं नाही, भ्यायचं नाही. खरं म्हणलं तर मसरांना पाण्यात बुडायला आवडतं बघा. आणि इथं पाणी का पाजते माहिती आहे का, मी त्या कोपऱ्यात पाणी पाजायचो. तुम्हाला सांगतो चिखलात लोळून लोळून मसरांचं वाटोळ झालं. म्हणून बघा इथं खडूक आहे बघा, ही सगळा खडूकच आहे बघा. आणि ह्या खडकाला आणतोय रेडाक, आणि ह्या खडकाला तुम्हाला सांगतो पाणी पाजायला आणली ना, कुठं सुद्धा भरवत नाही बघा. इथं चिकूनच नाही, नुसता काळा खडूक आहे. आता कुत्रा सुद्धा पाण्याचा बसला बघा, त्याला माहीत आहे. आता आपण मसरा संग वर गेलो की पुन्हा पाणी नाही रे बाबा. म्हणून बघा हे मसर बाहेर निघायच्या वक्ताला बसला बघा. आणि रेडाक बाहेर येऊन बघा हो, आता पाणी पितय. त्याचं म्हणणं आता पाणी नाही रे. बघा बुडली बघा पूर्ण माहीत पाण्यात बघा, कशी बुडते बघा, तोंड पूर्ण बुडवते. कशी सगळी एका जागेला मसर आली बघा. लांब गेलेली सुद्धा मसर एका जागेला आली ती. इतकं स्वच्छ पाणी आहे. पाणी एक नंबर आहे हो. तुम्हाला सांगतो इथं कुठे गाय नाही, चिकूल नाही, काय नाही. आणि मी काय करायचो, चिखलात पाण्यात पासवायचो. मग तुम्हाला सांगतो मसरांचं वाटोळ व्हायचं, काय करायचं. म्हणून आता ठरवलंय खडकावच पाणी पाजायची. मी सुद्धा तुम्हाला सांगतो आता हातपाय धुवून टाकाटक झालोय. आता मला जरी गेलं आता ऊन लागायची भानगड नाही. रेडॅक पी घे पाणी. हा केला आता असं शिपाडतं पाणी हवं, तोंडावर असं पाणी शिपडलं ना निवांत होती. कसं बघतोय, अरे बघतोय काय पाण्यात बुड घे. त्याला नुसतं गार वाटतं, तोंड बुड वाटत नाही हो हे बाकी अडकाशनी. बाई बाकीची फक्त तोंड बुडवत नाहीत बघा, पण एवढीच म्हैस अशी आहे की तोंड पूर्ण बुडवती. कसे दोस्तार मसर आपली नाद करायचं नाही. आता काय घेऊन जायचं तुम्हाला सांगतो वर निवांत पैकी मस्त पैकी चांगली हिंडली ना, मग काय टेन्शन नाही. कशी बुडते पाण्यात हो का. त्यांना पाण्यात डुबायला लय आवडते हो. तो ते पडेल्या कोपऱ्यात चालली बघा. बुडा आज किती बुडायचं तेवढं बुडा, पण जर पुन्हा जर महागाई घराकडे फिरला तर पुन्हा काय खरं नाही बघा. प्या काय पाणी प्यायचे ती प्या. आता ही बाहेर नाही त्याला मस्त पाणी प्यायला बघा. आणि ही 2 रेडका बघा निघायला लागली बाहेर. ही 2 निघाली बाहेर वाट धरून. हो हो, अशा आपोआप मनात निघाली पाहिजे. आपण धरून काय करायचंय हो का. कशी काय झिंचाळती ती. चला आता हळू 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 बाहेर चला बघा. हे तिसरे बिरा टाक बाहेर 3 निघाली बघा. हे 4थी पण मस्त मस्त चालली आता. आणि ही बाहेर पाणी बाहेर आले ना, आता पाणी कडले पेरायले काय बघा. तुम्हाला सांगतो ह्याला का आतल्या पाणी चव लागे ना का काय रेड काय ते. तुम्हाला सांगतो पाण्यात होती तेव्हा पाणी पिल नाही ती, आणि बाहेर निघून तुम्हाला सांगतो पाणी प्यायला लागली. कमाल आहे कमाल. असं द्या बघा. आता ही मनात बाहेर मनात निघाली बघा. आता म्हणून मी पण निघतो बघा. आता ही पिशवी ठेवली आहे तुम्हाला सांगतो, हातात काठी मस्त पैकी आता घेऊन जातो. आता वाटवायला लागली बघा. आता निवांत पैकी मसर आता घेऊन जायची, टेन्शन नाही.